मुंबई उच्च न्यायालय लिपिक मुलाखतीसाठी तुम्ही जर पात्र झाला असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मुलाखतीला जात असताना कोणकोणते अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल बंचमध्ये घेऊन जायचं आहे. 2 बंच तुम्हाला तयार करायचं आहे. एक झेरॉक्स आणि दुसरं ओरिजिनल बंच. तर यामध्ये महत्त्वाचे जे IMP डॉक्युमेंट्स आहेत, ज्याच्यामुळं एखादं जरी डॉक्युमेंट नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. तर अगोदर आपण पाहूया जाहिरातीमध्ये कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले. तर या ठिकाणी पाहू शकता सर्वात अगोदर सर्टिफिकेट प्रूफ डेट ऑफ बर्थ. तर या ठिकाणी जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर काहीच अडचण नाही. 10वीची सनद किंवा TC या ठिकाणी तुम्ही जोडू शकता कंपल्सरी. त्याच्यानंतर मार्कशीट्स. आता यामध्ये पाहू शकता मार्कशीट 10वी प्लस 12वी मार्कशीट प्लस सोबत ठेवायची आहे आणि तसेच तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रक जे सनद असतात 10वी आणि 12वी दोन्हीचे तुम्हाला यासोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, जे मार्कशीटमध्ये आहे मित्रांनो, मार्कशीट आता टोटलच आले या ठिकाणी. 10वी पासून तर ते फॉर्म भरत असताना तुम्ही जे हाय क्वालिफिकेशन्स टाकलेले आहे, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट, मार्कशीट प्लस डिग्री प्लस सनद हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. कसं जोडायचं आहे? सुरुवातीला फाइल्स तुम्हाला एक चांगली घ्यायची. त्या फाईलमध्ये 10वी पासून तर 10वी, 12वी डिग्री, PG आणि डिप्लोमा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फाइल्समध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या मार्कशीटवर तुम्ही या ठिकाणी GPA असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. कशामध्ये? पर्सेंटेजमध्ये. त्याच्यानंतर हे जे काय कॉम्प्युटर्स आहे, कोर्सेस, MSIT सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर टायपिंग आहे, 40चं सर्टिफिकेट, 50चं फॉर्म भरत असताना जेवढे काही तुम्ही ॲड केलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट असेल तर कास्टमधून भरलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाचं घ्यायचं आहे? ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट पाठवत असताना किंवा फॉर्म भरत असताना ज्या व्यक्तीचं नावे तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. 2 व्यक्तीचं तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं असणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. मॅरिड असेल, नावात बदल असेल तर गॅझेट्स किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अदर जे काही डॉक्युमेंट्स असतील, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. तर यापैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकते. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला एक बंच तयार करून फाईलमध्ये मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता यामध्ये सर्व स्टेप तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पार केलेले आहे. हार्ड स्टेप आता सर्वात महत्त्वाची आहे. या ठिकाणी काही पण होऊ शकते मुलाखत. तर आता लास्ट वेळी 99% आता जॉब तुम्हाला मिळालेली आहे. फक्त 1% आहे, जी की मुलाखत तुम्ही दिली, जर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी फिक्स आहे. पण मुलाखत का घेतली जाते? तर मुलाखत घेणाऱ्याचा उद्देश असतो, की समोरचा व्यक्ती या मध्ये जी त्याला आम्ही जॉइनिंग देणार आहोत, त्याच्या लायकीचं आहे किंवा नाही, फक्त मुलाखतीमधून एवढं चेक केलं जाते. कारण ऑलरेडी तुमचं या ठिकाणी सांख्यिकी ज्ञान त्यांनी चेक केलेलं आहे परीक्षा घेऊन. आता फक्त मुलाखत घ्यायची, की या व्यक्तीच्या अंगामध्ये कोणकोणते गुण आहे, कसं हँडल करतो पोस्टला, कशा पद्धतीने सर्व्हिस देतो, ते गुण त्याच्यामध्ये आहे किंवा नाही. आणि यासाठी खास मुलाखत ठेवलेली असते. तर ही मुलाखत कशा पद्धतीने द्यायची आहे, ड्रेसिंग कोड कसा ठेवायचा आहे, यासाठी खास आपण वेबिनार ठेवलेला आहे मित्रांनो उद्या. तर आजचा 1 दिवस तुमच्याजवळ आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. वेबिनारमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केल्या जाणार आहेत. ते पण लाईव्ह चांगले जे काही तज्ञ मार्गदर्शक आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी मुलाखत कशा पद्धतीने द्यायची त्या सर्व सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.